जावई बापू, जय हो जावई बापू. नमस्ते बाबा. बाबा तुमच्याकडे थोडा वेळ आहे ना बोलायला? हो, मी जरा वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. काय झालं हो जावई बापू? वेगळं कारण म्हणजे काही? बाबा बिलकुल टेन्शन घेऊ नका. ऍक्च्युली मी सॉरी म्हणण्यासाठी फोन केलाय. सॉरी? आता असं काहीच घडलेलं नाहीये. का तुम्ही असे सॉरी म्हणताय? नाही बाबा, तुमच्या लक्षात आलं नसेल पण माझ्या नक्कीच लक्षात आलंय. मेघनाच्या बदलीच्या निमित्ताने तुम्हाला आणि आईंना तिच्यासोबत राहण्याची संधी मिळत होती. माझ्यामुळे ही रावली, कारण स्वतःची बदली करून घेऊन मीच तिच्यासोबत इथे राहायला आलो. खूप राग आला असेल ना माझा बाबा? नाही हो, नाही हो जावई बापू, असं काहीही नाहीये हो. असं कसं म्हणताय बाबा? तुम्ही कितीही नाही म्हटलं ना तरी मला जाणवतंय ते. नाही म्हणजे खरं सांगू का हो जावई बापू, म्हणजे अगदी अगदी क्षणभर होय हो, आम्हाला थोडं वाईट वाटलं. अहो पण तुम्ही एवढी स्वतःची ट्रान्सफर करून घेतलीत का? तर मेघनांसोबत राहायला मिळेल म्हणून. अहो ह्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच किती आनंद झालाय. आणि शेवटी अहो तुम्ही आणि मेघना एकत्र राहावत, आनंदात राहावत, हीच तर इच्छा ना. आणि हेच तर साकडं मी सतत बाबाजींकडे घालत होतो हो. आणि आता तेच घडतंय म्हटल्यावर प्लीज हो, तुम्ही आमचं दुःख काय हो त्या आनंदापुढे टिचभर आहे हो. नाहीच आहे. तुम्ही प्लीज हो, प्लीज तुम्ही असं काही मनात विचार आणू नका. आणि हे असं सॉरी वगैरे काही म्हणण्याची गरज नाहीये हो. खरंच तुमच्या दोघांचा आनंद आमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे हो. जय हो, जय हो. पण बाबा मला गिल्टी वाटतंय आणि त्याची नुकसान भरपाई मी करणार आहे. हो नाही हो जावई बापू, तुम्ही प्लीज ही अशी गिल्टी वाटणं, सॉरी म्हणणं, प्लीज खरंच काही बोलू नका हो. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बाबा. पण बाबा याच्यावर एक उपाय आहे माझ्याकडे. काय हो? काय की प्रत्येक विकेंडला जेव्हा मी मुंबईला जात जाईन तेव्हा तुम्ही इकडे मेघनाला भेटायला येत जा. कशी आयडिया? जय हो जावे बापू, तुम्ही म्हणाल तसं. हा तुम्ही म्हणाल तसं जावे बापू. आनंदात राहा दोघेही. जय हो. मी फोन ठेवतो हा जावे बापू. बाय. बाबाजी काय जावई बापू आहे तो आमचे. काय ग? आता कुठे डिझाईन्स करत बसलेस? एक्झिबिशन नाहीये ना काही? अरे आता एक्झिबिशन नाही आम्ही, आता परमनंट एक्झिबिशन आहे. म्हणजे? अरे ते मिनी सुपर मार्केटचं चाललंय ना सतीशचं. तर मघाशी अर्चू आली ती सांगायला. मला म्हणाली की त्या मिनी सुपर मार्केटमध्ये एक छोटासा सेक्शन आमच्या हस्तकलेच्या वस्तूंसाठी ठेवायचा आहे. अरे वा, गुड आयडिया. आम्ही मला आता इतकं छान वाटतंय ना रे, एकदम रिलॅक्स. म्हणजे आधी कसं व्हायचं, आपण एक्झिबिशन करायचो ना तेव्हा आपलं विश्व आपण उभं करतोय वाटेपर्यंतच काशा गुंडाळीची वेळ यायची. म्हणजे पाठीवर आपलं बिराड घेऊन जाणाऱ्या विंचवासारखी अवस्था असायची आपली. पण आता कसं रिलॅक्स काम करता येईल, आपल्या मनासारखं हवं तसं. गुड गुड गुड, मस्त आयडिया. हे पण आधी कसं लक्षात आलं नाही का कोणाच्या? बघ ना, अक्षरशः काखेत कळसा आणि गावाला वळसा असं झालं होतं आपलं. पण बरं झालं अर्चूला सुचलं, आणि तेही वेळेत सुचलं. हे सगळ्यात चांगलं झालं. नाहीतर तो आपला वाळिंबे आहे ना सतीशचा मित्र, तो ढापण्या. हा, तर तो कम्प्युटरवरती डिझाईन्स बनवून देणार आहे. आता त्याने डिझाईन्स बनवल्यानंतर जर अर्चूला सुचलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता ना. पण आता उद्या मी आणि अर्चूच जाणार आहोत त्याला डिझाईन्सचं ब्रीफ द्यायला. पण विजया, तुझा आता वर्कलोड वाढणार आहे. म्हणजे घरचं आहे, मुलांचं आहे, बरं त्यात मेघना पण नाहीये. आणि माझी म्हणावी तशी मदत होत नाही का? पण ठीक आहे रे, मी करेन, मी मॅनेज. आणि तसंही माई असतातच ना, माझ्या एकटीवर नाहीच पडत सगळं काही. अर्थात मेघना असते तर बरं झालं असतं, म्हणजे अर्धा भार ती उचलते ना. पण हरकत नाही, येईलच किती वर्षभराने परत. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? कुठली? 1 वर्षांनी ते दोघांच्या ऐवजी तिघं पण येऊ शकतात. अय्या,
की मग चांगलंच आहे की अमित. नाही नाही, तुझ्या कामात आणखीन भर पडेल. हा, चालेल रे. घरात छोटं बाळ असलं ना की बायकांना काही नाही वाटत घरकामाचं. पुरे पुरे पुरे. आपण उगाच मनोरे बांधायला नको. तू डिझाईन्स कम्प्लीट कर, उद्या द्यायची आहेत ना. हो रे. आता मिनी सुपरच्या निमित्ताने एक नवा अध्याय सुरू. जय हो. बसा. द्या. आज आपण चौघच ना. हो ना. चैन नाही पडत आहे ना. तेव्हा मेघनाची कॉलेजला जायची धावपळ असायची नाही. आज उठले तरी असतील की नाही शंका आहे. पण जॉईन व्हायचं ना दोघांना. नाही आणि सगळं अर्धवटच नेले ना, त्यामुळे जेवणा खाण्याची दाणादाण असणार आहे. आणि काय होतं माहितीये का, आपल्याला जुन्या स्वयंपाकघराची सवय असते ना, मग अचानक नवीन स्वयंपाकघरात गेलं ना की गोंधळायला होतं. हो अगदी. हो. पण पुणे आहे पुणे. घराच्या बाहेर पाऊल ठेवलं ना की सगळं ऐकतं मिळतं. बरं, शिवाय ओरडायला कोणी नाही, रोज बाहेरचं खाताय म्हणून. त्यांना ना मोबाईलवर फोटो काढून पाठवायला सांगायला पाहिजेत. आपल्याला जसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय तसं त्यांनाही वाटत असणार. आपली आठवण सुद्धा नसेल. तिकडे ते दोघं जण त्यांच्यात रमलेले असतील, स्वातंत्र्याची चव अनुभवत असतील नाही का. त्याच्यापुढे नाश्ता काय चीज आहे. जाऊ दे, आपल्याला काम आहेत ना. हो, मला आणि अर्चूला त्या वाळिंब्यांकडे जायचंय ना, मिनी मार्केटच्या डिझाईन साठी. अरे वा, गुड 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 गुड. अरे हो, तुमच्या वस्तूंचा एक सेक्शन असणार ना त्या दुकानात. जा 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 जा. आणि काय ग संजीवनी, आपला काय प्रोग्राम आज? मी आज संपूर्ण दिवस आराम करणार आहे. नाही, तुमची देसाईंची गुपितं सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात माझ्या. आणि आदित्यचं सिक्रेट तर काय महाभयंकर रे बाबा. हो की नाही ग विजया? हो ना, जाम टेन्शन येतं. पण सरप्राईज मिळाल्यावर गोड वाटतं की नाही? काय आम्ही just sir. हा. खरंय. आदित्य, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे व्हेरी गुड व्हेरी गुड. अंघोळ झाली का तुमची? येस. चला मग आता एक काम करा, हा, खाली जा आणि दूध घेऊन या. चहा हवाय ना तुला? त्यासाठी खाली जावं लागेल का? अर्थात. अजून दूधवाला पेपरवाला सेट नाही केलं ना आपण. हो. आणि काय, चहा तर हवाय तुम्हाला? काय ना, स्वतंत्र संसाराची फार हौस आहे ना आपल्याला. मग आता खा, खस्ता खा. अरे यार. आणि एवढंच नाही, बाहेर जाऊन आपल्याला बाकीचं सगळं सामान आणायचंय. हा, मग ते एकदा आणलं की मग महिनाभर टेन्शन नाही आपल्याला. अरे बापरे, असं पण आहे का? अर्थात. सर, हा नानाबाईंचा नाही, आपला संसार आहे. तर जनाब, अब चलते बनिये. नथिंग आयतं. खाली जा, दूध आण तर चहा मिळेल. अरे यार, आई वडिलांबरोबर राहत होतो ना, तेच बरं होतं. हे मेघना, एक आयडिया आहे. खाली जातो, एक म्हैस घेऊन येतो. काय ना, रोज खाली जायची कटकटच नको. आयडिया सांगली ना? हो हो, खूप नाही, छान घेऊनच आहे. येतो. लवकर ये. कशी हवी, काळी आणू की गोरी? चला, कागदावर तरी सगळं करेक्ट आहे, प्रत्यक्षात बघूया. होणार होणार. बरं ना, शॉप आणि एस्टॅब्लिशमेंट सर्टिफिकेटसाठी प्रशांतशी बोलणं झालेलं आहे. हा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स, झेरॉक्स, रबर स्टॅम्प सगळं रेडी आहे. आणि प्राथमिक कामं प्रशांतनी केलेली आहेत. आणखी काय नाही. हा, मुख्य म्हणजे आता डीलर्सच्या भेटीगाठी आणि फर्निचरची जबाबदारी अर्चू आणि विजयावर सोपवलेली आहे. वाळिंबे बरोबर त्या कोऑर्डिनेट करतायत. ओके, म्हणजे हे झालं, हे झालं, हे झालं. पण आता आपण काय करायचंय? काय करायचं म्हणजे काय, प्रशांत, मग डीलर्स, मग फर्निचर. ना, मी काय म्हणतो, आपण वाळिंबेकडे एक एक गोष्ट फायनल केली तर? सतीश, मी काय म्हणतो, त्या वाळिंबेकडे कोणतरी फर्निचरवाला असेल ना. नॉर्मली त्यांचं टायप असतं ना, ते बरं पडतं त्यांचं ट्युनिंग असल्यामुळे. हा, फोन करून बघतो, दॅट इज बेटर.
प्रशांतच्या अग्रीमेंटचं काय? भेटल्यावर देतोय. ओके, आता आपण निघायचं. येस सर. शुभस्य शीघ्रम. येस. हे ठेवलं, हे पेन हे माझ्याकडेच ठेवतो. चा मेघना चल, झालं का? खूप भूक लागली यार मला. हो झालंच आहे. ठीक आहे, ये बस 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 बस. होय, तू पण घे ना खायला. तू कर सुरू, मी आले चहा घेऊन. ये लवकर. एडपट मीठ घालायलाच विसरली. झालं का तुझं? आले. ये ना लवकर. टडॅन. हे चहा. हे कसे रे पोहे? वा 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 वा, मस्त मस्त. टेस्ट कर ना तू पण. हो एकदम झकास झाले. एवढे सुंदर झालेत ना, गेल्या 100 वर्षात मी असे पोहे खाल्ले नाही. तू एवढं कौतुक करतोस म्हणजे दाल में कुछ काला है. टेस्ट कर. अरे देवा, मीठच नाही घातलं मी याच्यात. हो का? म्हणून म्हणतोयस का 100 वर्षात असे पोहे खाल्ले नाहीत? म्हणजे काय, माझी माई नाही विसरायची पोह्यात मीठ घालायला, पण ती नाहीये ना इथे. आता काय मला सवयच करावी लागेल अशा खाण्याची. करच हा करच. हे घ्या मीठ, आणि हिम्मत असेल ना तर आईंकडे तक्रार करा आणि बघा कोणाची बाजू घेते ते. घे घे पोहे खा. हो स्वीट, या तर चांगले लागतात. हो ना, घे पोहे खा. आदित्य, आदित्य, तू मला प्रेमानं भरवतोयस का माझ्या डिश मध्ये चमचा नाहीये म्हणून भरवतोयस? काय वाटेल ते समज. घे घे. तू खा. काही का जमा नाही. आता छान लागतात ना? अरे मस्त झालं, एकदम झकास. ए चहा घे ना, आलं घातलंय. सांग कसं घालायचंय. अगं चहामध्ये मीठ टाकलेस तू? अरे नाही, खरंच? गंमत करतोस का अरे तू? नाही, खरं सांगतोय. कार्टून कार्टून. पण चहा पण छान झालाय. करणार आहे कौतुक चहाचं. घे पोहे का. आणि मग राईटचं जरा आपल्याला मिशन एकदम यशस्वी झालेलं दिसतंय. Yes. सांगा सांगा, मला सुद्धा सांगा बघू, उत्सुकता लागून राहिली मलाही. अगं हळू हळू, वाघ लागला की काय मागे तुझ्या? अगं पण मला पळायचंय ना. माई, आम्ही काय एन्जॉय केलंय. की मस्त जागा आहे ना आपल्या दुकानाची. अगं पण म्हणजे तुम्ही वाईमॅनकडे गेलातच नाहीत का डिझाईन साठी? अगं हो, पण आधी आम्ही दुकानाच्या जागेवर गेलो, तिथे नीट पाहणी केली, त्याच्यानंतर मग परत वाळिंबेंकडे गेलो, त्यांच्याशी डिस्कस केलं, आणि मग त्यांना घेऊन परत दुकानाच्या जागेवर गेलो. परत कशाला? अहो माई, आम्हाला त्यांना डिझाईनचं ब्रीफ द्यायचं होतं ना, त्यामुळे आधी एकदा आम्ही दोघी गेलो आणि मग आपापसातच खूप डिस्कशन केलं, खूप कीज पाडला, हे असं करूया, इकडे तसं करूया, तसं करूया. आणि मग पुन्हा त्यांना ब्रीफ द्यायला गेलो. मग तिथे त्यांचं डोकं खाल्लं. छान माई, त्यांनी इतके छान छान ऑप्शन्स दाखवले माहितीये. हो माई, इतकी मजा आली ना. तीच जागा पण एका डिझायनरच्या नजरेतून इतकी वेगळी वाटली आम्हाला. मी फारच एन्जॉय केलं. हो, आणि त्यांनी ना इतकं परफेक्ट समजावून सांगितलं ना आम्हाला की डोळ्यासमोर ना असं चित्रच उभं राहिलं. ए माई, तुला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा आपण जाऊया ती दुकानाची जागा बघायला. म्हणजे आधी कसं होतं आणि नंतर कसं झालं हे तुला कळायला पाहिजे ना. ते वजन कमी करण्याच्या जाहिराती असतात बघ, त्याच्यात कसं असतं, पहले तो मैं बहुत परेशान था, फिर बाद में मुझे ये मिला और उसके बाद तसंच ना, बिफोर आफ्टर तसं. कळलं कळलं. आता पुढची स्टेप काय आहे? सतीश ते सगळं मॅनेज करतोय ग, म्हणजे डीलर्सशी बोलणं वगैरे. पण आम्ही सध्या विजयाने तयार केलेल्या वस्तूंवर कॉन्सन्ट्रेशन करतोय. रेडीमेड मालाची डिलिव्हरी कशी फटाफट होईल, पण आम्हालाच वेळ लागणार आहे. हो बर. आणि उद्घाटनाच्या दिवशी आम्ही तयार केलेल्या वस्तू हव्या की नाही, काय विजया? येस,
वी आर गोइंग टू रॉक. वा वा छान. काय काय हे आणि हे नाही नाही कर 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 ते काय रॉक हे असं काहीतरी मेघना करायची बे डान्स मधलं किंवा असं. असं करा मग रॉक. बस बस पण एवढंच दगड असे rock. होत नाहीत ना rock. अहो तुमचं हे जे काय सू सू करताय ना तुम्ही ते बंद करा हो. हौस आलीये का हो मला? सर्दी झालेला माणूस काय करणार दुसरं? अहो म्हणूनच ना मी हे काबुली चणे खातेय. त्याने सर्दी कमी होते असं म्हणतात. हो ना, मग ते सगळे खा म्हणजे कायमची नाहीशी होईल सर्दी. काही काय बोलता हो तुम्ही? आणि तुम्ही ना आता शांत बसा इथे. किती अस्वस्थ आहात मगासपासून. नानासाहेबांचा फोन नाही आला हो. तुम्ही त्यांना टूर बद्दल सगळं सांगितलंयत ना? अहो माधवी नुसतं सांगितलं नाही हो. त्यांना मी सांगितलं की नानासाहेब माईसाहेब तुम्ही म्हणाल तिकडे आपण जाऊया. रसभरीत सगळ्या जागांचं वर्णन पण करून सांगितलं, ब्रोशर्स दाखवले, काय काय नाही केलं. विचार करून सांगतो म्हणाले. म्हणालेत ना विचार करून सांगतो. हो किती घाई तुम्हाला. थोडा तरी वेळ द्या त्यांना विचार करायला. माधवी तुम्हाला कळत कसं नाही हो, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. उद्या समजा माझ्या पुन्हा एकदा छातीत कळ आली, माझं काही बरं वाईट झालं तर सगळंच राहून जाईल ना. झालं परत तुमचं सुरू. काही छातीत कळबीळ येत नाहीये. हे असले तुम्ही काहीतरी विचार करत असताना म्हणून नेहमी बेचैन असता. अहो ज्या सुखासाठी आयुष्यभर तुम्ही वणवण केली ते सुख आता मिळालंय ना, मग उपभोगा की. हे बघा मी तर म्हणते निवांत बसा आता. जेव्हा बोलावंसं वाटतं तेव्हा बोला, नाही बोलावंसं वाटणार तेव्हा शांत बसा. पण ही अशी दगदग करू नका. नाही हो, पण माधवी मी आतून खूपच म्हणजे बेचैन आहे हो. बघा ना काहीच नीट होत नाहीये. आपण ह्या आधी नानासाहेबांना माईसाहेबांना सांगितलं होतं आपण एकत्र टूरला जाऊया, रद्द झालं. मेघनांबरोबर आपण पुण्याला जाणार होतो, ते रद्द झालं. आता पुन्हा नानासाहेबांना माईसाहेबांना प्रपोजल दिलाय टूरचं, विचार करून सांगतो म्हणाले. आता कालच बघा ना, ह्या सगळ्या टेन्शनमुळे मी धड प्राणायाम सुद्धा नाही करू शकलो. कसं होणार हे सगळं काय. मी काम करतो बाबाजी, मी तुमच्याकडेच येतो आणि तुमच्याशी गप्पा मारतो. जय हो. तुम्हाला हे बघा बरं वाटत असेल ना तिथे जाऊन तर नक्की जा. पण मनात हे होतंय मला ते होतंय असले विचार आणू नका. तुम्ही चणे खा, मी जातो बाबाजींची गप्पा मारायला. मला शिकवताय बाबाजी. जय हो. आलोच. आता बाबाजी काय सांगणार यांना. शांती ही आपल्या मनामध्ये असते, तीच यांना दिसत नाहीये. त्याला बाबाजी तरी काय करणार. काय मॅडम, कसली आठवण येते? आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण येते है ना? आता हसतोय आपण, पण त्यावेळी काय होत होतं याची आठवण जरी काढली ना तरी अंगावर काटा येतो. बाहेर पडलो आपण त्यातून. अँड हाऊ आज कल्पनाही नसताना स्वतंत्र संसाराचं सुख अनुभवतोय आपण. हे पण मस्त वाटतंय ना? ऍब्सोल्युटली. हा म्हणजे असं नव्हतं की आपल्या एकत्र कुटुंबात आपल्यावर कुठली बंधनं होती, पण तरीही खुली हवा का लुफ्त कुछ और ही होता है. हे असं वाटतंय एकच चटई आणि एकच पांघरूण. कॉलेजमध्ये असल्यासारखं वाटतं ना. म्हणजे ही आपली हॉस्टेलची रूम आणि आपण दोघं रूम पार्टनर. हे खरोखरच आदित्य, आपण ना अगदी टिपिकल नवरा बायको होण्याच्या मार्गावर चाललो होतो आणि मध्येच ही ताज्या हवेची झुळूक आली आणि आपण
दंगा करणारे मित्र झाले. मस्त वाटतंय. होय मस्त. उद्या आपल्याला दोघांनाही जॉईन व्हायचं हे लक्षात आहे ना? नाहीतर पहिल्याच दिवशी नवीन ठिकाणी उशीर व्हायचा. हा हा चलताय. झाला तर झाला. अच्छा अरे बिंदास. बरं ठीक आहे, मी नाही लावत मग अलार्म. नाही 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 असं नाही. प्लीज अलार्मला नाही. खरंच नाहीतर उशीर होईल आपल्याला. आणि काय इथला ट्रॅफिकचा काय अंदाज नाही आहे ना आपल्याला. म्हणजे धाडधाड जाता येतं का रखडावं लागतं काहीच माहिती नाही. ओके लावलास ना? लावला. चलो पार्टनर सो जाते. चला, नाना म्हणाले तसा सुरू झाला चिमणा चिमणीचा संसार. हो. उद्या दाणा पाणी आणण्यासाठी भरारा घ्यायला सुरुवात. अरे यार मेघना, काय झालं? नाही म्हणजे दाणा पाणी भरवण्यासाठी पिल्ल पण लागतील ना घरट्यामध्ये? नित्य